तर दिल्ली येथे नीट पेपर फुटल्या प्रकरणी काँग्रेस पार्टीचे अभिजित दिपके यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलनामध्ये आतापर्यंत त्यांनी मागणी केलेली आहे का हे जे नीट हा जो पेपर फुटल्या प्रकरणी जर कोण दोषी असेल तर भारत सरकारचा केंद्रीय मंत्री जो प्रधान आहे तो प्रधान त्याच्यामध्ये दोषी त्यांना आढळलेला आहे आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी जोर धरू लागलेली आहे. बघा, नीटचा अभ्यास करत असताना जर मुलं जी अभ्यास करतात आणि त्यांच्या आईवडिलांना कर्जबाजारी होऊन त्या असलेल्या परीक्षेचे ते पैसे भरतात, लाखोच्या संख्येने पैसे त्यांचा खर्च होतो आणि नीट पेपर जो होता तो लिंक झाल्यामुळे, पेपर फुटल्यामुळे खऱ्या अर्थाने ह्या देशातल्या 20 असलेल्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि ह्याचा एक असलेला उद्रेक खूप मोठा. आणि म्हणून प्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम वायचुंग हे उपोषण सनदशीर मार्गाने करत होते, पण केंद्रातील असलेल्या सरकारच्या पोलिसांनी त्यांना दडपशाही करून उचलून नेलेलं आहे आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि मग विद्यार्थ्यांमध्ये त्याचा संताप निर्माण झाला आणि विद्यार्थ्यांनी 20 मार्चला मोठ्या प्रमाणात संसदेवर जो लॉंग मार्च काढलेला होता किंवा मोर्चा काढलेला होता तो सनदशीर मार्गाने होता. त्याच्यावर पोलिसांनी दंडुकीशाहीचा वापर केलेला आहे. कोणाचा हात तुटलेला आहे, कोणाचा पाय तुटलेला आहे, कोणाचा डोका फुटलेला आहे. अशा प्रकारची मारहाणी करून काही त्याच्यामध्ये पोलीस नसलेले पण त्यांच्या हातात दंडुके होते असे RSSचे काही गुंड प्रवृत्तीचे लोक ती सुद्धा तिथे आली आणि त्यांनी सुद्धा त्या विद्यार्थ्यांना मारहाण केलेली आहे. ही गोष्ट ही भारत देशामध्ये झालेली आहे. याच्या आधी जालियनवाला बाग हत्याकांड जे झालं होतं ते इंग्रजांच्या राज्यात होतं. तर पुन्हा आता आम्हाला असं वाटते तर पुन्हा एकदा इंग्रजांची राजवट इकडे आले का, किंवा संसदेवर जी मुलं सनदशीर मार्गाने चालली होती तर त्यांच्यावर जी मारहाण झालेली आहे ते पण भारताचेच रहिवासी आहेत आणि मारणारे सुद्धा भारतातलेच आहेत. आमच्या भारतामध्ये आम्हाला सुरक्षितता कधी वाटेल? म्हणून मला असं वाटते का संविधान धोक्यात आलेलं आहे. म्हणून ह्यो जो अतिरेक चाललेला आहे तो अतिरेक केंद्र सरकारने थांबवला पाहिजे. यासाठी आज आमचं जो संविधान सन्मान विचार मंच वाडा तालुक्याचा आहे त्याचं आम्ही निवेदन या असलेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी निवेदन मान्य तहसीलदारांना दिलेलं आहे आणि याच्यामध्ये आम्ही मागणी केलेली आहे का ज्या मुलांवर खोटे गुन्हे जे दाखल झालेले आहेत ते मागे घेतले पाहिजेत. त्याचबरोबर हे मुलांना जे 20 मुलांनी जे आत्महत्या केलेल्या आहेत त्या मुलांच्या कुटुंबांना 1 करोड प्रति अशा प्रकारची सरकारने मदत केली पाहिजे आणि हे आंदोलन थांबलं पाहिजे. परंतु केंद्रीय मंत्री जो प्रधान जे आहेत त्यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि सोनम वांगचुक आणि असलेले अभिजित दिपके विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा आहे.